क्रशर व खदानीच्या होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रारी अर्जाच्या चौकशी कामी गेले असता लोकसेवक वाडा तहसीलदार यांनी शासकीय कार्यालयात सर्वांसमोर सार्वजनिक ठिकाणी माझी काही एक चूक नसताना मला अपमानित केलं असून न्याय मिळवून देण्याऐवजी तहसीलदार हे बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचं कृत्य करीत आहेत। संपूर्ण वाडा तालुक्यात बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाचे परवान्याबाबत व क्रशर मालक व्यावसायिकांशी आर्थिक हितसंबंध जोपासून त्यांना पाठीशी घालत आहेत। त्यामुळे या प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही उपोषण करू असा इशारा भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पालघर जिल्हाध्यक्ष निखिल राऊत यांनी दिला आहे। आमच्या ग्रामपंचायतमध्ये क्रशर खदान अवैधरित्या भरपूर चालू आहेत। त्या संदर्भात आम्ही 12/12/2022 रोजी तहसीलदारांना एक अर्ज दिलेला त्याच्यामध्ये जवळजवळ 166 लोकांनी सह्या केलेल्या आहेत। ज्या ग्रामस्थांना त्रास होतो त्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी सह्या केलेल्या आहेत। तो अर्ज त्यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता डायरेक्टली चुकीच्या पद्धतीने दप्तरी जमा केलेला त्याच्यामुळे आम्ही 28/12/2023 रोजी त्यांना विचारण्यासाठी गेलो। त्यांच्या दालनामध्ये ज्यावेळेस गेलो असता वाडा तहसीलदार ज्यावेळेस आम्ही त्यांच्या दालनामध्ये गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला आमचं कुठल्याही प्रकारे ऐकून न घेता की तुम्ही इथनं बाहेर निघा, आम्ही फक्त ग्रामपंचायतसाठीच टाइम दिलाय असं सांगून मला बेइज्जत केलं तिथनं आणि मला बाहेर जाण्यासाठी सांगितलं। माझी कुठल्याही प्रकारची तक्रार त्यांनी ऐकून घेतली नाही। आज तक ती तक्रार जी तुम्ही घेऊन गेले त्याचा निकाल अजूनपर्यंत लागलेला आहे का? नाही, अजूनपर्यंत लागलेला नाही। त्यांनी चुकीच्या पद्धतीनेच जो काही अर्ज दिलेला ना ते चुकीच्या पद्धतीने कुठल्याही प्रकारची चौकशी तिथे स्थानिकांना घेऊन केलेलीच नाहीये। अच्छा, कशा संदर्भात? हे खनिज आणि क्रशर आणि खदानीच्या संदर्भात अजून म्हणजे कुठल्या संदर्भात तुम्ही आंदोलनाचा इशारा जो म्हणजे देणार आहेत किंवा दिला आहे? कुठल्या संदर्भात, कुठले विषय आहेत? आज मी जो अर्ज केलेला आहे जो गैरप्रकार आहे त्या संदर्भामध्ये मी आपले महसूल मंत्री, त्याच्यानंतर महसूल सचिव आणि कलेक्टर वगैरे सगळ्यांना मी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी माझी स्वतःची मागणी आहे की याच्यावर सखोल चौकशी झाली पाहिजे। अच्छा, आणि जर कारवाई झाली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? जर कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही तर मी उपोषणाला बसणार।